आता एक सविस्तर बातमी बघूयात। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्याच्या सासवडमध्ये मुक्काम आहे। दरम्यान पुणे ते सासवड दिवे घाटातनं लांब पल्ल्याचा आणि अवघड टप्पा पार केल्यानंतर पालखी सोहळा काल आज सासवडमध्येच मुक्कामी आहे। तर यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पादुका दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांच्याकडून। लक्ष्मण, काय सांगाल? ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये आजही मुक्काम आहे, कसं वातावरण त्या ठिकाणी? मोहिनीजी, रामकृष्ण हरी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, हे जे ज्ञानदेवाचे भाव आहेत, बोल आहेत, ते अगदी प्रत्येकाच्या वारकऱ्यांच्या मनामध्ये रुजलेले आहेत आणि अगदी सासवड भक्तिमय आणि वारीमय झालेलं चित्र जे आहे सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर पुण्यातून प्रस्थान केल्याच्या नंतर अगदी लांब पल्ल्याचा टप्पा आणि अवघड दिवेघाट सर केल्याच्या नंतर सध्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा ही पालखी जी आहे ती सासवड या ठिकाणी मुक्कामी आलेली आहे आणि आपण बघू शकतो की भाविकांची मोठी गर्दी अगदी सकाळपासूनच दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। विठू नामाची मात्रा क्षणोक्षणाला घेत ऊर्जा घेत अगदी भक्तिमय असं वातावरण सध्या सासवड नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस। तर या व्यक्तीप्रमाणे या व्याप्तीप्रमाणे वारकरी संप्रदायाची ही भगवी पताका आपल्या खांद्यावरती समर्थपणे घेत हे सगळे वारकरी आहेत। अगदी पिढ्याने पिढ्या आणि महाराष्ट्राची संस्कृती जपत ही वारी परंपरा सुरू असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सासवड नगरीमध्ये अगदी वेगवेगळ्या ठिकाणी भजन, त्याचबरोबर ते कीर्तन वेगवेगळ्या ठिकाणी रंगलेलं आपल्याला पाहायला मिळते। अगदी सकाळपासूनच मनोभावे ज्ञानोबांच्या या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी रांग केल्याची या ठिकाणी पाहायला मिळते। पण पुण्यामधून निघलेली ही पालखी अगदी मोठा पल्ला पार केल्याच्या नंतर सध्या कालपासून सासवडमध्ये विसावलेली आहे आणि आज मुक्काम असल्यानंतर उद्या मल्हारीची नगरीमध्ये अर्थातच ही माऊलींची वारी मल्हारींच्या नक्कीच नक्कीच लक्ष्मण, अगदी भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी हे वारकरी विठू नामाच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसत आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।